अब मैं आप सभी से निवेदन करती हूं कि कृपया महाराष्ट्र राज्य गीत हेतु आप सभी सम्मान पूर्वक अपने स्थान पर खड़े हो जाएं। न्यास की परंपरा अनुसार मैं न्यास के अध्यक्ष महोदय व निदेशक महोदय से आग्रह करती हूँ कि वे पुस्तक एवं अंगवस्त्र भेंट कर महाराष्ट्र राज्य के माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का स्वागत करें। न्यास के अध्यक्ष महोदय व निदेशक महोदय से आग्रह करती हूँ कि वे माननीय राज्य मंत्री डॉक्टर पंकज भोयर जी का पुस्तक तथा अंगवस्त्र से स्वागत करें। तत्पश्चात मैं न्यास के निदेशक युवराज मलिक जी से आग्रह करती हूँ कि वे प्रोफेसर कुमुद शर्मा जी का स्वागत करें। पुस्तक एवं अंगवस्त्र भेंट कर करें। स्वागत की बेला को आगे बढ़ाते हुए न्यास के निदेशक महोदय जी से हम अनुग्रह करते हैं कि वे सत्यनारायण नुवाल जी का स्वागत करें। अब मैं कार्यक्रम के स्वागत भाषण हेतु नेशनल बुक ट्रस्ट के अध्यक्ष, विद्वान और प्रकाशन जगत के सम्मानित व्यक्तित्व प्रोफेसर मिलिंद मराठे जी से अनुरोध करती हूँ कि वे अपने शब्दों से हम सभी को अनुमोदित करें। नागपूर पुस्तक महोत्सव कालपासून या पुस्तक महोत्सवाला प्रारंभ झाला आणि आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या हस्ते या पुस्तक महोत्सवाच्या अंतर्गत जो एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम नागपूरमध्ये आपण सुरू करतो आहोत आजपासून लिटरेचर फेस्टिवल।
साहित्य महोत्सव, झिरो माईल फाउंडेशन साहित्य महोत्सव आजपासून सुरू होत आहे आणि ज्याचं उद्घाटन आदरणीय मुख्यमंत्रीजी आज करणार आहेत। या निमित्त व्यासपीठावर विराजमान माननीय नामदार डॉक्टर पंकजी भोयर आपल्या महाराष्ट्राच्या शिक्षण विषयाचे राज्यमंत्री आहेत। विजयराव देशमुख अत्यंत वरिष्ठ असे लेखक आणि शिवकथाकार तेही आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। झिरो माईल यूथ फाउंडेशनचे संरक्षक श्री सत्यनारायणजी नुवाल तेही आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। या नागपूरपासून अत्यंत जवळ केंद्रीय हिंदी विश्वविद्यालय त्याच्या लोकप्रिय व्हाईस चान्सलर आणि साहित्य अकादमीच्या उपाध्यक्ष आदरणीय प्रोफेसर कुमुद शर्माजी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। झिरो माईल यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अजय भैया संचेती आणि निदेशक समय बनसोड असे अनेक लोक आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत। राष्ट्रीय पुस्तक न्यास अध्यक्ष म्हणून मला खूप आनंद होतो आहे की महाराष्ट्र हे केवळ एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून होणारा पुस्तक महोत्सव 2 ठिकाणी होत आहे। आपण सुरुवात केली महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यापासून, आज आपण साजरा करतो आहोत नागपूर पुस्तक महोत्सव महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये आणि या सगळ्याला आदरणीय देवेंद्रजींचा आशीर्वाद आणि त्यांची मान्यता याला आहे, त्यांची मदत आम्हाला मोठी होते आहे। त्यामुळे याचाही माझ्या मनामध्ये खूप आनंद आहे की आपण आज नागपूर पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने इथे एकत्र आलेलो आहोत। वाचन संस्कृतीचा विकास करण्याकरता या प्रकारचे पुस्तक महोत्सव राष्ट्रीय पुस्तक न्यास अनेक ठिकाणी देशभरामध्ये करत असतात। देशाच्या बाहेरच्या पुस्तक महोत्सवामध्ये सुद्धा भारत सरकारला म्हणजेच पर्यायाने राष्ट्रीय पुस्तक न्यासाला आमंत्रण दिलं जातं। त्याही ठिकाणी भारतीय साहित्य, संस्कृती, कला यांचं प्रगटीकरण आम्ही विदेशामध्ये करत असतो आणि त्यामुळे एकूण भारतामध्ये वाचन संस्कृती, पुस्तकं, विचार वाढवण्याकरता हा सगळा प्रयत्न राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे होतो आहे। आज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करताना मला खूप आनंद होतो आहे। आजचा जो उद्घाटनाचा जो विषय आहे तो आहे लिटरेचर फेस्टिवल। मला अनेक वेळेला हा शब्द तर प्रचलनामध्ये आला, पण मला नेहमी असं वाटतं की त्याला साहित्य महोत्सव हे अधिक म्हटलं पाहिजे, कारण मला एक बऱ्याच वेळेला प्रामाणिकपणे असं वाटतं की साहित्य या शब्दामध्ये एक अर्थ सामावलाय की काय, सहितस्य साहित्य, जे समाजाच्या हिताकरता लिहिलं जातं ते खरं म्हणजे साहित्य असतं आणि त्यामुळे समाजाच्या हिताकरता असणाऱ्या साहित्याचा महोत्सव हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना त्याचा एका अर्थाने आनंद होईल आणि त्यामुळे या प्रकारचा हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी करतो आहोत। आज या साहित्य महोत्सवामध्ये किंवा लिटरेचर फेस्टिवलमध्ये जो आज, उद्या आणि 29 आणि 30 या वेळेला होणार आहे, त्यामध्ये अनेक प्रथितयश साहित्यिक या ठिकाणी येणार आहेत। काल अमिश त्रिपाठीजी उद्घाटनामध्ये येऊन गेले, वाचकांबरोबर त्यांनी संवाद साधला। अक्षत गुप्ता, प्रवीण तरडे, सुनील आंबेकर, विष्णुशंकर जैन, स्वतः आदरणीय कुमुद शर्माजी लिटफेस्टमध्ये भाग घेणार आहेत। त्याच्यानंतर मुकुल कानिटकर, ज्या बिहारमधल्या पाटण्यामध्ये सुपर 30 हा प्रयोग गेली अनेक वर्ष राबवणारे आणि निवडलेल्या अत्यंत गरीब अशा 30 मुलांपैकी 100% IIT क्रॅक करणारे त्याचे मार्गदर्शक आनंद कुमार हे सुद्धा या साहित्य महोत्सवामध्ये येणार आहेत। त्यामुळे असे अनेक जण एका अर्थाने नागपूरमधले दिग्पाल लांजेकर जे स्वतः छत्रपती शिवरायांच्या वरती अनेक चित्रपटांची निर्मिती करत आहेत, असे अनेक जण या साहित्य महोत्सवामध्ये येणार आहेत।
त्यामुळे मला आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आपण प्रत्येक जण या 9 दिवसामध्ये किमान 2 ते 3 दिवस प्रत्येक दिवशी 3 ते 4 तास या पुस्तक महोत्सवामध्ये यावं, वेगवेगळ्या प्रकाशकांची पुस्तकं बघावी, साहित्य महोत्सवाच्या साहित्यिकांचं वक्तव्य ऐकावं, संध्याकाळी रोज इथे सांस्कृतिक कार्यक्रम कल्चरल प्रोग्राम होत आहेत त्यामध्ये सहभाग व्हावा आणि एका अर्थाने महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये हा जो एक महोत्सव इथल्या सगळ्या नागरिकांच्या मदतीने म्हणण्यापेक्षा हा नागरिकांचा उपक्रम जो आम्ही करतो आहोत त्याला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा. शेवटी एकच मुद्दा माझ्या मनात जो येतो या निमित्ताने तो मांडून मी माझं बोलणं संपवणार आहे. 9 दिवसाचे अशा प्रकारचे साहित्य पुस्तक महोत्सव हे पुणे, नागपूर, श्रीनगर, लखनौ, गोरखपूर, संबलपूर, नवी दिल्ली वर्ल्ड बुक फेअर अशा ठिकाणी आम्ही करतोच आहोत. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आज खरी गरज आहे ती बी ग्रेड, सी ग्रेड शहरांमध्ये, मग कुठेतरी औरंगाबाद आहे, सोलापूर आहे, नाशिक आहे, या ठिकाणी तुलनेमध्ये छोटे पण असे जर का पुस्तक महोत्सवाचे, साहित्य महोत्सवाचे कार्यक्रम त्या त्या शहरांमध्ये, जिल्हा केंद्रामध्ये, विभाग केंद्रामध्ये जर आपण केले तर तिथल्या नागरिकांना याची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे की काय असं मला वाटतं. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशभरामध्ये राष्ट्रीय पुस्तक न्यासानी अशी 50 ठिकाणं आयडेंटिफाय केलेत की ज्यामध्ये छोटेखानी पण प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे पुस्तक महोत्सव, साहित्य महोत्सव आम्ही आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांचं सहकार्य असेल. पुन्हा एकदा पुस्तक महोत्सवामध्ये आणि या साहित्य महोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद महोदय. कार्यक्रम के अगले चरण में हम आप सभी को इस आयोजन की यात्रा और उद्देश्य से परिचित कराने हेतु आप सभी के समक्ष एक एवी प्रस्तुत करेंगे. 22 नवंबर से नागपुर तैयार हो जाइए. नागपुर बुक फेस्टिवल 2025 22 से 30 नवंबर रेशम बाग ग्राउंड नागपुर में 300 से अधिक बुक स्टॉल, लोकप्रिय लेखक और वक्ता और 15 लाख से अधिक किताबें, सब कुछ विशेष फेस्टिवल कीमतों पर एक ही जगह. 0 माइल लिटरेचर फेस्टिवल 23, 24, 29 और 30 नवंबर, जहां देश की विचारशील आवाजें मंच से आपसे सीधा संवाद करेंगी. विविध लेखक व द्वारा लिखित किताबों पर लेखक मंच में होगी चर्चा, बुक रिलीज भी होगी और हर शाम 6 से 8 बजे कल्चरल फेस्टिवल. भारत की धुनें, भारत के रंग, भारत की लोक कलाएं, उड़ीसा से लेकर जम्मू कश्मीर तक हर दिन एक नया सांस्कृतिक अनुभव. नागपुर के बच्चों के लिए आ रहा है एक ऐसा उत्सव जहां सीख भी है, मस्ती भी है और ढेर सारी रचनात्मकता भी. राष्ट्रीय पुस्तक न्यास और नेशनल सेंटर फॉर चिल्ड्रंस लिटरेचर प्रस्तुत करते हैं नागपुर बुक फेस्टिवल चिल्ड्रंस कॉर्नर. यहां हर बच्चा अपनी कल्पनाओं को उड़ान देगा, नई कला सीखेगा और कहानियों की जादुई दुनिया से रूबरू होगा. आइए अपनी पसंद के सेशन रजिस्टर कीजिए और उत्सव का हिस्सा बनिए. जो शहर साथ में पड़ता है वही इतिहास लिखता है. धन्यवाद. कार्यक्रम की अगली कड़ी में मैं आमंत्रित करती हूं धर्म भास्कर सद्गुरुदास महाराज, लेखक एवं शिव कथाकार माननीय विजयराव देशमुख जी को कि वे अपने विचारों से इस समारोह को समृद्ध करें. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय
शिक्षण राज्यमंत्री श्री पंकजी भोयर, माननीय मिलिंदजी मराठे, अध्यक्ष राष्ट्रीय पुस्तक न्यास, माननीय श्री अजित संचेती, अध्यक्ष 0 माइल यूथ फाउंडेशन, श्री सत्यनारायणजी नुवाल, श्री युवराजजी मलिक, श्रीमती मधु शर्माजी आणि या 0 माइल यूथ फाउंडेशनचे आमचे मित्र श्री समय बनसोड, कल्याण देशपांडे, प्रशांत कुकडे, संस्कार भारतीचे आमचे मित्र श्री आशुतोष आढोने आणि आपण सर्व युवा शिवभक्त आणि देशभक्त बंधू भगिनींनो, आज एक अतिशय महत्त्वाचा असा क्षण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आलेला आहे. नॅशनल बुक ट्रस्टच्या नागपूर पुस्तक महोत्सवामध्ये अंतर्गत 0 माइल लिटरेचर फेस्टिवलच्या उद्घाटनाचा सोहळा आज आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होतो आहे. ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. अशा प्रकारचे पुस्तक महोत्सव संपूर्ण देशामध्ये माननीय पंतप्रधानजी आणि मुख्यमंत्रीजी यांनी सगळ्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. ही एक अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. लहानपणी 75 वर्षापूर्वी आम्ही संघशाखेमध्ये एक गीत म्हणत असतो, वाजे नभात गाजे जगात विजयाचा चौघडा, निनाद उठती आमुच्या मनात घडघडा घडघडा. त्यात एक चरण असं होतं, सोन्याचा तो दिन कधी येणार, शूरपुत्र मी जागृत होणार, विजय घोष करणार, वाजे नभात गाजे जगात, असं ते संघगीत होतं. अजूनही मला त्याची काही वय आठवतात. त्याच्यामध्ये आम्ही 75 वर्षापासून हे ओळ मी म्हणतोय, सोन्याचा तो दिन कधी येणार. आणि आज माझं भाग्य फळफळलं आहे की तो सोन्याचा दिन आज या ठिकाणी पूर्व क्षितिजावरती उगवताना आम्हाला दिसतोय. एक अभूतपूर्व क्रांती या देशामध्ये होऊन शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं हिंदवी स्वराज्य, त्याची मुहूर्तमेढ आज या ठिकाणी रोवल्या जाते आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा पुस्तक महोत्सव सगळा हिंदुस्थानामध्ये आपण संपन्न करतो आहोत. याच्यामध्ये एक फार मोठी काही पार्श्वभूमी आहे. या ठिकाणी 1000 वर्षापूर्वी जे यवनांचं आक्रमण झालं, त्या यवनांच्या आक्रमणाची भीषणता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी परत आपल्या स्त्रियांचं अपहरण केलं, कुटुंब व्यवस्था नष्ट केली, शिक्षण नष्ट केलं, भाषा नष्ट केली, आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळ्या जगात त्या इस्लामच्या आक्रमणांनी केलेलं आहे. मला आठवतं गिबनचं एक इतिहास, डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर, याच्यामध्ये संस्कृतीचा जो काही नाश त्या यवनांनी जाणीवपूर्वक केला, त्याच्यामध्ये पहिली धाड त्यांनी जशी देवळांवरती घातली, मंदिरांवरती घातली, स्त्रियांवरती घातली, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त केली, त्याचप्रमाणे विचारधनाची देखील वारेमाप कत्तल या लोकांनी केलेली. मी फक्त त्या आयामाचंच बोलतोय. आपला पुस्तक महोत्सवाच्या मागे काय महत्त्व आहे आपल्या आज लक्षात येईल. आणि आजपर्यंत हे झालं नाही म्हणून हा आनंद आहे, आज होतो आहे म्हणून आनंद आहे. त्या डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायरमध्ये एक प्रसंग त्यांनी त्या गिबननी लिहिलेला आहे. गिबन त्याचा लेखक आहे. तो म्हणतो की हे जे पहिलं रोमन साम्राज्य होतं, त्याच्यामध्ये ग्रीकांचं फार मोठं साहित्य, अरिस्टॉटलचं साहित्य असेल, प्लेटोचं साहित्य असेल,
सॉक्रेटिसचं साहित्य असेल, असं अनेक प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी त्या ग्रीस देशामध्ये होतं, रोमनमध्ये होतं. आणि ज्यावेळेला उमर नावाच्या खलिफानी हल्ला केला अलेक्झांड्रियावर, त्याचं वर्णन त्या ठिकाणी डिक्लेन अँड फॉलमध्ये लिहिलेलं आहे की त्या हल्ला ज्यावेळेला त्यांनी केला त्यावेळेला त्याचा जो अमरू नावाचा सरदार होता, त्याने वारेमाप कत्तली केल्या, बायकांची धिंड काढली वगैरे सगळं काही केलं. आणि त्याचं एक लक्ष गेलं ते एका मोठ्या इमारतीकडे. ही इमारत अनेक मजली होती आणि त्या इमारतीमध्ये खचाखच सगळे ग्रंथ भरलेले होते. त्या अमरूला कळेना की आता या पुस्तकांचं काय करायचं. आणि म्हणून त्यांनी आपल्या खलिफाला विचारलं, उमरला विचारलं की या पुस्तकांचं काय करू मी, आता माणसं तर मारली मी, पुस्तकांचं काय करू. तेव्हा त्या खलिफाने जे उत्तर दिलं ते त्या गिबनने लिहिलेलं आहे. तो गिबन असं म्हणतो की त्या खलिफाने उत्तर दिलं, इफ द टीचिंग्स ऑफ द ग्रीक्स ॲग्री विथ द बुक ऑफ गॉड, बुक ऑफ गॉड म्हणजे कुराण, इफ द टीचिंग्स ऑफ द ग्रीक्स ॲग्री विथ द बुक ऑफ गॉड दे आर युजलेस अँड दे मस्ट बी फिनिश. इफ दे डिसॲग्री दे आर पर्निशियस ऑन ऑट टू बी डिस्ट्रॉईड. म्हणजे कसंही करून ते नष्टच करा. द सेंटेन्स ऑफ खलिफा वॉज accepted with blind obedience, and the volumes of the paper were distributed to 4,000 baths of the city. Such was their incredible multitude that 6 months were barely sufficient for the consumption of this fuel. 6 महिनेपर्यंत ही सगळी ग्रंथसंपदा 4,000 चुलींमध्ये जळत होती. ग्रीकांची सगळी संस्कृती, ग्रीकांचं सगळं विचारधन अशा प्रकारे कत्तल करणारे हे यवनी आक्रमण होतं. दुर्दैवाने आपल्याला त्याचा फटका बसला. नालंदा विद्यापीठ आपल्याकडे होतं आणि हे नालंदा विद्यापीठ 5व्या शतकात निर्माण झालं होतं. गुप्त साम्राज्याने निर्माण केलं होतं, समुद्रगुप्ताने निर्माण केलं होतं. आणि त्यामध्ये जवळजवळ 6 मजले असे त्या विद्यापीठाचे होते. तिथे प्रचंड ग्रंथालय होतं. 800 वर्षपर्यंत हे नालंदा विद्यापीठ सगळ्या जगामध्ये अभिमानाने उभं होतं. भारतीय संस्कृती, भारताचा इतिहास, भारताचं खगोलज्ञान, भारताचं गणितशास्त्र हे सगळं या ठिकाणी निर्माण झालं. जगामध्ये पहिल्यांदा शून्याचा शोध लावणारा आर्यभट्ट या ठिकाणी निर्माण झाला. वराहमिहीर सारखा ज्योतिषी निर्माण झाला. भट्ट निर्माण झालेत, भास्कर भट्ट निर्माण झालेत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे 5 शतकात म्हणजे 5व्या शतकामध्ये आपल्या इथे आर्यभट्टांनी सांगितलं. 6व्या शतकामध्ये हे सगळं विचारधन या ठिकाणी होतं. आणि मग 1193 हा कुमार भट्ट निर्माण केलेलं आहे जे होतं तर बख्तियार खलजी. या बख्तियार खलजींनी हे नालंदा विद्यापीठ जाळलं. पूर्ण संस्कृती भारताची नष्ट व्हावी हा त्याच्यामागे हेतू होता. ग्रंथालय जाळलीत. 3 महिनेपर्यंत त्या नालंदा विद्यापीठातून धूर निघत होता असं परकीय आपल्या प्रवाशांनी लिहून ठेवलेलं आहे. भयानक आणि भीषण स्थिती झाली. ज्यावेळेला आपली संस्कृती नष्ट होण्याचा प्रयत्न करतो आपण त्यावेळेला आपला आपण आपल्या मुलाला निघून जातो. आणि जेव्हा आपलं स्वत्व निघून जाते त्यावेळेला आपण लाचारी पत्करतो, आपण गुलाम होतो. नेमकं तेच भारतामध्ये झालं. यवनांच्या आक्रमणानंतर जवळजवळ 481 वर्षापर्यंत आम्ही लाचार झालो. आमची संस्कृती नष्ट झाली. नावं बदललीत. जानराव, शरीफजी, शहाजी ही नावं जी आहेत ही आपली नाहीत. दिवाणखाना, ओसरी, ओ हो, वाह वाह, क्या बात है हे शब्द पण आजही वापरतो. हे सगळे आपले मराठीचे शब्द नाही आहेत. हे यवनांनी
पाठवलेले सगळे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आले. मराठी भाषा दूषित झाली, मराठी संस्कृती दूषित झाली, मराठी वस्त्र, मराठी संस्कृती, मराठी खाना सगळं बिघडलं. आणि त्यानंतर पुन्हा एक काळ, पुन्हा सुवर्णकाळ उगवला. शिवछत्रपतींचा या ठिकाणी अवतार झाला आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा भारतीय संस्कृतीची पुनर्स्थापना झाली. 1674 साली राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा. त्यांनी पहिलं काम जर काही केलं असेल तर हनुमंतराव यांना, हनुमंते जे होते रघुनाथपंत हनुमंते, त्यांना पहिल्यांदा राजव्यवहार कोश लिहायला सांगितला. फारसी शब्द काढून मराठी शब्द थांबा असं सांगितलं. संस्कृतला सिंहासनावरती अधिष्ठित केलं. मराठी भाषेचे अभिजात दर्जा मराठीला प्राप्त करून दिला. शिवाजी महाराजांचं कार्य हे फार मोठं कार्य आहे. ते सांगण्याचा माझा उद्देश नाही आहे. आपल्या या पुस्तक महोत्सवाच्या मागे काय प्रेरणा आहेत हे मला सांगायचं. आणि शेवटी पुन्हा आपण गुलामीत पडलो. इंग्रजांचं राज्य आपल्यावरती आलं. इंग्रजांनी पुस्तकं झाली नाहीत, पण पुस्तकं चोरून नेलीत. जर्मनीने पुस्तकं चोरून नेलीत आणि आर्यभट्टांचे सिद्धांत हे त्यांच्या नावाने खपवलेत. भारतीय संस्कृतीला पुन्हा वाईट दिवस आलेत. आज आपलं भाग्य आहे की 350 वर्षानंतर आज पुन्हा नरेंद्रजी आणि देवेंद्रजी आणि मोहनजी या लोकांनी पुन्हा एक नवीन राष्ट्र उभारण्याची संकल्पना आपल्यासमोर मांडली. आणि आज आपण पाहतो की आज एक नवा हिंदुस्थान उभा राहतो आहे. जगामध्ये ताठमान करणारा हिंदुस्थान उभा राहतो आहे. जगाला खरी संस्कृती देणारा हिंदुस्थान उभा राहतो आहे. आणि म्हणून जोपर्यंत भारत हा जिवंत राहील तोपर्यंत जगाला कुठल्याही प्रकारे धोका नाही अशी ग्वाही देणारा असा आजचा क्षण आहे. आणि म्हणून पुस्तक महोत्सव ही त्याची फक्त एक बाजू आहे. हा एवढा आयाम जर आपण लक्षात घेतला तर आजच्या या आयोजनाचं आपल्याला औचित्य कळेल. आणि आपल्या भाग्याने आज मुख्यमंत्री इथे आलेले आहेत, त्यामुळे ते आपल्याला जास्त सांगतील. आपलं फार मोठं भाग्य आहे. आणि माझं तर खरोखरच फार मोठं भाग्य आहे की 75 वर्षे वाट पाहिल्यानंतर आज म्हातारपणी मरणापूर्वी मला माझा हिंदुस्थान दिसतो आहे, सोन्याचे दिवस दिसत आहेत. ते पाहण्याचं भाग्य मला आयोजकांनी दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. जय भारत. धन्यवाद महोदय। कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए मैं महाराष्ट्र राज्य के शिक्षण राज्य मंत्री माननीय डॉक्टर पंकज भोयर जी से आग्रह करती हूं कि वे अपने गरिमामय शब्दों से हमारा मार्गदर्शन करें। भारत सरकारच्या राष्ट्रीय पुस्तक न्यास, महाराष्ट्र शासन आणि विशेष करून झिरो माईल यूथ फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नागपूर पुस्तक महोत्सव 2025च्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र शासनाचे गौरवशाली मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले लेखक, शिवकथाकार ज्यांनी आत्ताच आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं ते सन्माननीय विजयरावजी देशमुख, या ठिकाणी मंचावर उपस्थित राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी मराठे, उपस्थित सन्माननीय सत्यनारायणजी नुवाल, आमच्या वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या कुलपती प्रोफेसर कुमुद शर्माजी या ठिकाणी उपस्थित, भैया मैं भी वर्धा का हूं, मेरे को भी इतनी तालियां नहीं पड़ी जितनी मैडम को यहां पड़ रही, इसलिए मैडम आपका अभिनंदन। राष्ट्रीय पुस्तक न्यासचे निदेशक सन्माननीय युवराजजी मलिक,
आमचे मार्गदर्शक सन्मान्य अजयजी संचेती आणि ह्या सर्व आयोजकामध्ये पुढाकार घेणारे आमचे मित्र डॉक्टर समयजी बनसोड, या ठिकाणी उपस्थित समस्त मान्यवर मंडळी, बंधू भगिनी, आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आयोजकांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो की आजच्या काळामध्ये ज्या विषयाची सक्त आवश्यकता होती त्याची दखल समयजी आपण आणि आपल्या सर्व सहकार्यांनी घेतली आणि इतकं भव्य असं आयोजन ह्या विदर्भातल्या नागपूरसारख्या शहरामध्ये केलं, याच्याकरिता महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण जाणतो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक संदेश दिला होता की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिकाल तर वाचाल आणि वाचाल तर शिकाल. हा मंत्र लक्षात घेऊन आज जे काही आपण त्या ठिकाणी सोशल मीडिया म्हणतो, डिजिटलायझेशन म्हणतो, यामुळे खरोखर प्रत्यक्षात वाचनाची कुठेतरी कमतरता सध्याच्या पिढीमध्ये आणि येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण होईल का, हा प्रश्न त्या ठिकाणी सरकारसमोर देखील उभा झाला होता. परंतु ही दुरी कमी करण्याकरिता आज आपण याच्यामध्ये पुढाकार घेतला. आपलं खरोखर मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि वाचनाचं महत्त्व काय आहे, पुस्तकाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे, याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या रूपानं या ठिकाणी उपस्थित आहे. जेव्हा सभागृहामध्ये काही नवीन प्रश्न उपस्थित होतात किंवा वेळेवर अनेक प्रश्न, अनेक विषय आमच्या विधान भवनामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होता, तेवढ्याच सामर्थ्यानं आणि माहिती घेऊन अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीनं उत्तर देणारे मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालं. आम्ही जेव्हा नवीन निवडून आलेला तरुण त्या ठिकाणी त्यांच्या काळातल्या आमदारांना विचारतो की सर्व विषयांची इतकी माहिती आपल्या मुख्यमंत्र्यांना कशी आहे, तर त्यावेळेसचे विधानसभेचे सदस्य आम्हाला सांगतात की जेव्हा आमदार म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कार्यरत होते तर ते आपला जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयामध्ये पुस्तक वाचनामध्ये त्या ठिकाणी घालत होते. आणि आज आपण बघतो की वाचनाच्या माध्यमातून त्यांनी जे ज्ञानप्राप्ती करून घेतली त्या माध्यमातून सभागृहातला प्रश्न असो किंवा राज्यातला कुठलाही क्लिष्ट प्रश्न असो ते सोडविण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होत असतं. आज मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु मला कळलं की 300 पेक्षा जास्त प्रकाशकांच्या माध्यमातून या ठिकाणी स्टॉल लागले आहे. 15 लाखापेक्षा जास्त पुस्तकं या ठिकाणी आलेले आहेत आणि किमान 10 लाख लोक या ठिकाणी व्हिजिट देणार आहेत. तर निश्चित याचा मोठ्या प्रमाणात फायदा या परिसरातील लोकांना, विशेष करून युवकांना आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. याच्याकरता पुन्हा एकदा आयोजकांचं मी अभिनंदन करतो. आज शिक्षण विभाग त्या ठिकाणी उच्च शिक्षण विभाग असो किंवा शालेय शिक्षण विभाग असो, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकारातून त्या ठिकाणी प्रगती करतो आहे. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तराचे विदेशी विद्यापीठ असो त्याच्याकरता देखील महाराष्ट्रामध्ये स्थापना झाली पाहिजे, याच्याकरता पुढाकार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. त्याच पद्धतीनं या राज्यात कार्यरत असलेल्या 1,07,000 शाळा याचं कुठेतरी रिवॅम्पिंग झालं पाहिजे आणि सरकारी शाळा देखील या चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य लोकांना देऊ शकते. याच्याकरिता पीएम श्रीच्या धर्तीवर राज्यामध्ये सीएम श्री योजना चालू करण्याचं काम या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी हातात घेतलं. याच्याकरता मी त्यांचं या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो, आयोजकांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात देखील झिरो माईल फाउंडेशनच्या माध्यमातून जनजागृतीचं, विशेष करून नवीन युवा पिढी आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृतीचं काम आपल्या हाताने होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. हार्दिक धन्यवाद महोदय. अब मैं विनम्रता पूर्वक आग्रह करती हूं महाराष्ट्र के लोकप्रिय, निर्णायक और विकासनिष्ठ मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी से कि वे अपने प्रेरक उद्बोधन से इस आयोजन को एक नई दिशा प्रदान करें. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। नागपूर पुस्तक महोत्सवाच्या अंतर्गत होणाऱ्या या लिट फेस्टमध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी, माननीय विजयराव देशमुखजी, मिलिंद मराठेजी, श्रीमती कुमुद शर्मा, श्री सत्यनारायण नुवाल, श्री अजय संचेती, श्री युवराज मलिक, श्री समय बनसोड आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नागपूर पुस्तक महोत्सव हा आपण कालपासून सुरू केला आहे आणि त्याच्या अंतर्गत विविध उपक्रम होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून नागपूरला 0 माइल लिट फेस्ट अशा प्रकारचा एक साहित्य महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे। खरं म्हणजे नागपूर हे एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि या देशाला दिशा देणाऱ्या अनेक घटनांचं साक्षीदार हेच नागपूर शहर आहे। प्रखर राष्ट्रवाद सांगणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा पुन्हा एकदा परिभाषित करणारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मचक्र प्रवर्तनाची चळवळ असो, या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार हेच नागपूर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। गोंडराजे बख्त बुलंदशाह यांनी या ठिकाणी गोंडवाना संस्कृतीच्या माध्यमातनं एक अतिशय त्या काळचं आधुनिक शहर निर्माण केलं, तर त्याचवेळी नागपूरकर भोसल्यांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची ज्यावेळेस स्थापना झाली त्यानंतरच्या नागपूर शहराच्या हिंदवी स्वराज्याच्या विस्तारामध्ये एक मोठी भूमिका ही या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणूनच या ठिकाणी हरिविजय रचणारे सर्वसेन, विवेक सिंधू लिहिणारे मुकुंदराज किंवा लीळा चरित्राच्या माध्यमातनं अभिजात अशा प्रकारची मराठी साहित्याची निर्मिती असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी नागपूरमध्ये आणि विदर्भामध्येच पाहायला मिळतात। आणि त्यासोबत नुकतंच जे राज्यगीत आपण गायलं त्या राज्यगीताचे कवी देखील नागपूरचेच आहेत, हे देखील या ठिकाणी सांगताना मला अतिशय आनंद होतो। या विदर्भामध्ये प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या साहित्यातून, खंजिरी भजनातून, आपल्या विचारातून, आपल्या ग्रामगीतेतून या ठिकाणी जो विचार दिला ते देखील एक अभिजात अशा प्रकारचं साहित्य आहे। आणि आधुनिक काळामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राजा बढे, प्राचार्य राम शेवाळकर, महेश एलकुंचवार, कविवर्य सुरेश भट, कविवर्य ग्रेस, डॉक्टर व्ही कोलते, गत्रे माळखोलकर आणि अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली, परशुराम खुणे यांच्यासारख्या अनेक साहित्यिकांनी, लेखकांनी आपल्या या संस्कृतीला अतिशय समृद्ध करण्याचं काम केलं। आणि खरं म्हणजे ही विदर्भाची भूमी भाषेच्या संगमाची भूमी आहे। इथे ज्या प्रकारे प्रखरतेनं मराठी साहित्याचं निर्माण झाला, तेवढ्याच प्रखरतेनं या ठिकाणी हिंदी साहित्याची निर्मिती देखील झालेली आपण बघितली। आणि म्हणूनच कदाचित हे एकमेव असं शहर असेल जिथे अमोरासमोर
मराठी साहित्य संघ आणि हिंदी साहित्य संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणी या दोन्ही भाषांची प्रचंड मोठ्या प्रमाणात सेवा होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच आज या लिट फेस्टच्या निमित्ताने नागपूरच्या सांस्कृतिक अशा या जडणघडणीमध्ये एक अत्यंत मोठा अशा प्रकारचा बदल आणि त्याच्यामध्ये एक नवीन समृद्धी या माध्यमातून येणार आहे. आज नागपूर पुस्तक महोत्सव मी नॅशनल बुक ट्रस्टचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. देशभरामध्ये पुन्हा एकदा पुस्तकांच्या संदर्भातली गोडी हे निर्माण करण्याचं काम, देशामधल्या वाचन संस्कृतीला पुनर्स्थापित करण्याचं काम हे या ठिकाणी NBTने केलं आहे. आणि खरं म्हणजे पुण्यामध्ये जो पुणे पुस्तक महोत्सव झाला त्यांनी तर अनेक गिनीज बुकचे रेकॉर्ड तयार केलेले आहेत आणि आता तो युनेस्कोमध्ये वर्ल्ड हेरिटेज म्हणून त्या ठिकाणी जावा अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे. मला असं वाटतं येत्या काळामध्ये युवराजजी, मिलिंदजी, आपल्याला मी सांगू इच्छितो नागपूरचा महोत्सव हा पुण्याचाही रेकॉर्ड तोडताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण अतिशय मोठे असे सगळे साहित्यप्रेमी, पुस्तकप्रेमी या नागपूरमध्ये राहतात. 250 वर्षापूर्वी नागपूरच्या गोंड राजांनी त्यांच्या वाड्यामध्ये सार्वजनिक ग्रंथालय सुरू केलं होतं आणि एक मोठी वाचन चळवळ ही त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं सुरू झाली होती. आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे पुस्तकांच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत ज्ञानाचा झरा पोचतो तो झरा अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे आज आपण मागच्या काळामध्ये अगदी ही शतक सुरू झालं तेव्हा आपण गुगलच्या काळामध्ये होतो. आता आपण ChatGPTच्या आणि ग्रॉकच्या काळामध्ये गेलो. या सगळ्या इंजिनच्या माध्यमातनं अलीकडच्या काळामध्ये शॉर्टकट आहे, पटकन माहिती मिळते आणि म्हणून अनेक वेळा पूर्ण पुस्तक वाचण्यापेक्षा आपल्याला आवश्यक तेवढी माहिती गुगल केली किंवा एखादा प्रॉम्प्ट आपण जर दिला तर त्यातनं AI माध्यमातनं आपल्याला ती सगळी माहिती मिळते. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माहितीच ही इन्फॉर्मेशनच आहे. इन्फॉर्मेशन ही जोपर्यंत ज्ञानामध्ये, नॉलेजमध्ये बदलत नाही तोपर्यंत ती केवळ इन्फॉर्मेशन राहते. यू आर अ इन्फॉर्म्ड पर्सन बट यू आर नॉट अ नॉलेजेबल पर्सन. आणि म्हणून आपल्याला जर इन्फॉर्मेशनवरनं नॉलेजकडे जायचं असेल, आपल्याला जर ज्ञान मिळवायचं असेल, ज्ञानी म्हणून आपल्याला जीवन जगायचं असेल तर त्याकरता आवश्यक आहे अधिकाधिक पुस्तकांचं वाचन. वाचनातून केवळ माहिती नाही, वाचनातनं ज्ञान संपादित करता येतं. तुम्ही नॉलेजेबल होऊ शकता, तुम्ही ज्ञानी होऊ शकता. ही वाचनाची किमया आहे, ही पुस्तकांची किमया आहे. आणि आपल्या देशाचा इतिहास तर अतिशय या संदर्भात आपण जर विचार केला तर एक अतिशय मोठा अशा प्रकारचा इतिहास आहे. मगाशी महाराजांनी आपल्याला नालंदाच्या संदर्भात सांगितलं की नालंदासारखं एक विश्वविद्यालय बख्तियार खिलजीने ज्यावेळेस आक्रमण केलं आणि त्यांनी आक्रमण करून ज्यावेळी त्या नालंदा विश्वविद्यालयाला आग लावली त्यावेळी त्या नालंदा विश्वविद्यालयामध्ये 90 लाख पुस्तकं होती. 90 लाख. ही 90 लाख पुस्तकं जाळायला त्याला त्या ठिकाणी 3 महिने लागले. पण ही पुस्तकं जळाली नाहीत, आमच्या ज्ञानाचं भांडार जळालं. या पुस्तकाच्या माध्यमातनं आमच्या पुढच्या पिढीला जी संस्कृती आम्ही पोचवणार होतो ती संस्कृती जाळण्याचं काम केलं. आमच्या पुढच्या पिढीपर्यंत जे ज्ञान आम्ही पोचवणार होतो, जे गणित आम्ही पोचवणार होतो, जे स्थापत्यशास्त्र आम्ही पोचवणार होतो, जो खगोल आणि भूगोल आम्ही पोचवणार होतो, जे ज्योतिषशास्त्र आम्ही पोचवणार होतो, या सगळ्या गोष्टी जाळण्याचं काम त्या ठिकाणी केलं. या भारतामध्ये 1000 वर्षाचा काळ आपल्याला असा पाहायला मिळतो की ज्या काळामध्ये आम्हाला हतोत्साहित करून आमच्या संस्कृतीला
मिटवण्याचा प्रयत्न झाला. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण बघितलं की इंग्रजांनी देखील पहिल्यांदा हे लक्षात घेतलं की भारतातली भाषा आणि भारताची संस्कृती आणि भारताची शिक्षण पद्धती या 3 गोष्टी समाप्त केल्याशिवाय आम्ही भारतावर राज्य करू शकत नाही. आणि म्हणून मॅकॉलेने देखील आपल्या पत्रामध्ये याचाच उल्लेख केलेला आहे की या भारतावर राज्य करायचं असेल तर या भारतातली संस्कृती आणि शिक्षण पद्धती ही आम्हाला बदलावी लागेल. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी इंग्रज आपल्याकडे आले त्यावेळी अख्ख्या इंग्लंडमध्ये 2000 ग्रामर स्कूल चालायच्या, पण एकट्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये 50,000 संस्कृत विद्यालय चालायचे. अशा प्रकारची आमची शिक्षण पद्धती होती, ज्या शिक्षण पद्धतीला मारून टाकण्यात आलं, ज्याचा कत्लेआम करण्यात आला. आणि ज्या शिक्षण पद्धतीला रिप्लेस करून मॅकॉलेची शिक्षण पद्धती आणली. आजही आपण त्या गुलामगिरीतनं आता बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणूनच देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्यावेळी नवीन शिक्षण पद्धती आणली त्या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी एकच मंत्र आपल्याला दिला की विकास भी और विरासत भी. जोपर्यंत आमचा वारसा काय आहे हा आम्हाला समजणार नाही, आम्ही कोण होतो याची जाणीव आम्हाला होणार नाही, तोपर्यंत आम्ही पुन्हा त्या महानतेकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून आज आपण पाहतोय, आज नालंदाचं आपण बोलतो त्याच्यापेक्षाही आधी जवळपास 2500 वर्ष आधी तक्षशिला सारखं विश्वविद्यालय आमच्या संस्कृतीने तयार केलं. आणि त्या काळामध्ये जगभरातले जे विद्वान म्हणायचे ते लोक शिक्षणाकरता याच तक्षशिला विद्यापीठात यायचे. आज आमच्याकडे जगभरातल्या विद्यापीठात आम्ही जातो, कोणाला अमेरिकेच्या इंग्लंडच्या एखाद्या विद्यापीठात त्या ठिकाणी जर ऍडमिशन मिळाली, प्रवेश मिळाला, तर त्याला आपण अतिशय उच्च नजरेने पाहतो, जणू काही हा आपल्यातला सगळ्यात हुशार आहे. पण तो काळ असा होता की जगातल्या विद्वानांना वाटायचं की आम्हाला शिकायचं असेल तर भारतात गेलं पाहिजे, कारण शिक्षणाची सगळी पाळंमुळं ही याच भारतामध्ये होती. आणि म्हणूनच जी सिंधू घाटीची संस्कृती आपण सांगतो, ज्या संस्कृतीने या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी पूर्ण विकसित शहरं तयार केली होती, ज्या संस्कृतीने हजारो वर्षापूर्वी नगर रचना काय असते हे जगाला सांगितलेलं होतं, तीच संस्कृती आपली संस्कृती आहे. पण जोपर्यंत आम्ही हे समजून घेणार नाही, आपली विरासत आणि आधुनिकता याचा मिलाप जोपर्यंत आपण करणार नाही, तोपर्यंत पुन्हा एकदा ते विश्वगुरूचं स्थान जे आपल्याला मिळवायचं आहे ते आपण मिळवू शकणार नाही. आणि म्हणून हे जर मिळवायचं असेल तर त्याच्याकडे जाणारा रस्ता हा पुस्तकांच्या माध्यमातून आहे, तो ज्ञानाच्या माध्यमातून आहे. आणि तेच ज्ञान संपादित करण्याकरता पुन्हा एकदा वाचनाची संस्कृती ही आमच्या तरुण पिढीमध्ये त्या ठिकाणी टाकण्याचं काम, ती तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्याला सर्वांना करायचं आहे. मला आनंद आहे, आज आम्ही पाहतो प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी अशा प्रकारचा पुस्तक महोत्सव होतो त्यावेळी मला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात युवा पिढी या पुस्तक महोत्सवामध्ये त्या ठिकाणी सामील झालेली आम्हाला पाहायला मिळते. या पुस्तक महोत्सवाचं खरं या ठिकाणचं यश हे यामध्ये किती प्रकाशक आले हे नाही आहे, यामध्ये किती पुस्तक आली हे देखील नाही आहे, आमच्या युवा पिढीचे किती प्रतिनिधी या पुस्तक महोत्सवात येतात याच्यावर याचं यश अवलंबून आहे. आणि मला आनंद आहे की आमची युवा पिढी देखील पुन्हा एकदा पुस्तकं जवळ करते आहे, पुन्हा एकदा ज्ञानाचा झरा जो आमच्यापर्यंत पोहोचलाय तो खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मिळवण्याचा प्रयत्न करते आहे. कारण आपण सगळे जाणतो की मनुष्यामध्ये आणि जनावरांमध्ये खरा अंतर काय आहे. अंतर हे आहे, संवेदना जनावरालाही आहे, संवेदना मनुष्यालाही आहे. पण मनुष्याला एक आशीर्वाद आहे, आपली संवेदना अभिव्यक्त करण्याचा आशीर्वाद. तो आपली संवेदना मांडू शकतो. ती मांडण्याकरता त्याच्याकडे माध्यम आहे, त्याच्याकडे भाषा आहे, त्याच्याकडे साहित्य आहे, त्याच्याकडे पुस्तकं आहेत, त्याच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातनं आपली संवेदना ठेवण्याचं एक माध्यम त्याच्याजवळ आहे. आणि म्हणूनच
आपल्याकडे ही माध्यमं आहेत, ही अभिव्यक्ती आहे, म्हणूनच आपण सुसंस्कृत आहोत. ज्या ठिकाणी अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते, आणि जिथे संस्कृती संपते तिथे मनुष्यता आणि दानवता, मनुष्यता आणि जनावरं यातला फरक पूर्णपणे संपतो. आणि म्हणून मनुष्याला मनुष्य ठेवणारं अशा प्रकारचं हे सांस्कृतिक कार्य, अशा प्रकारचा सांस्कृतिक ठेवा या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. आणि तो प्राप्त करून घेण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलो. आणि मला विश्वास आहे या लिटफेस्टच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आपल्यापर्यंत येतील आणि त्यातनं एक प्रगल्भता आपल्याला निर्माण होईल, आपल्या जाणीवा विस्तारित होतील, आणि त्यातनं एक नवीन अशा प्रकारचं व्यक्तिमत्व घेऊन आपण या ठिकाणून जाऊ, हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमच्या या नॅशनल बुक ट्रस्टचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. या नागपूर पुस्तक महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हार्दिक धन्यवाद महोदय. कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए मैं धन्यवाद ज्ञापन हेतु आमंत्रित करती हूँ राष्ट्रीय पुस्तक न्यास के निर्देशक माननीय युवराज मलिक जी को. धन्यवाद. महाराष्ट्र में पुस्तक संस्कृति को नई ऊर्जा देने वाले पुस्तक महोत्सव के माध्यम से नॉलेज इकोनॉमी के सपने को आगे लेकर बढ़ने वाले प्रदेश के यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय शिक्षा राज्य मंत्री डॉक्टर पंकज भोयर जी, विशिष्ट अतिथिगण, भाई और बहनों, महाराष्ट्र में नागपुर सबसे फास्टेस्ट ग्रोइंग और देश का भी सबसे फास्टेस्ट ग्रोइंग सिटी है, जहां उसके पास अपनी एक सांस्कृतिक पहचान है, आध्यात्मिक पहचान है, विकास की पहचान है. सिर्फ एक चीज़ मिसिंग थी, वो आज आपके मार्गदर्शन में नागपुर को पुस्तक महोत्सव की जो एक कमी थी वो आज पूरी हो गई है. उसके लिए सर मैं आपकी लीडरशिप का, आपके नेतृत्व का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. मैं दो बात आपको बताना चाहूँगा. माननीय मुख्यमंत्री जी आज देश के पहले और अकेले मुख्यमंत्री हैं जिन्होंने अपने मोबाइल में एक हमारा अभियान है राष्ट्रीय पुस्तकालय के साथ 5000 किताबें आज अभी डाउनलोड की है. मैं आप सबको भी चाहूँगा कि राष्ट्रीय पुस्तकालय आपको यहाँ जाकर डाउनलोड करें ताकि 5000 से ज़्यादा किताबें आप सबके पास भी हों, और जो अभी उन्होंने हमें प्रेरणा दी उसको हम उस ज्ञान के माध्यम से जोड़ सके. आप डिप्टी सीएम थे सर, आपने पुणे पुस्तक महोत्सव की स्थापना की. अगली बार आए तो आप मुख्यमंत्री थे, तब आपने पुणे पुस्तक महोत्सव को देश का सबसे बड़ा पुस्तक महोत्सव बनाया. आज आप तीसरी बार आए हैं तो देश का अकेला राज्य है महाराष्ट्र जिसके पास अपने 2 पुस्तक महोत्सव हैं, वरना हर स्टेट के पास एक ही पुस्तक महोत्सव होता है. आपके नेतृत्व में महाराष्ट्र में जहां एआई पर काम हो रहा है, अब इस माध्यम से एचआई यानी ह्यूमन इंटेलिजेंस पे भी काम होगा. इसके लिए मैं आप सबका, नागपुर वासियों का बहुत बहुत धन्यवाद देता हूं. मैं विशेष धन्यवाद दूंगा हमारे सह आयोजक श्री अजय संचेती जी का, हमारे 3 युवा साथी जिन्होंने दिन रात हमारे साथ काम किया, समय बंसोड़ जी, प्रशांत कुकड़े जी और कल्याण देशपांडे जी. 0 माइल की पूरी टीम जो इस पूरे प्रक्रम के पीछे हमारे साथ कंधे से कंधा मिलाकर आगे बढ़ी, इसको जिम्मेदारी ली और पूरी ताकत के साथ यहाँ स्थापित किया. मैं धन्यवाद दूंगा सभी विशिष्ट अतिथियों का, शिक्षा विभाग का, माननीय मंत्री जी का, जिनके सहयोग से शिक्षा विभाग का पूरा सहयोग हमें मिला, और आशा करते हैं इस फेस्टिवल को आगे ले जाने में हमें और भी मदद मिलती रहेगी. इसके अलावा पूरा धन्यवाद प्रदेश के शासन का, जिला प्रशासन का, पुलिस विभाग का, मीडिया विभाग का और म्युनिसिपल कॉरपोरेशन का विशेष रूप से, जिन्होंने हमें इस कार्यक्रम को आगे ले जाने में बहुत बहुत योगदान दिया. मैं विशेष रूप से धन्यवाद देना चाहूँगा सभी शिक्षण संस्थानों का और विश्वविद्यालय, खासकर वर्धा विश्वविद्यालय का, जहाँ से हमें युवाओं का एक डॉक्टर कुमुद शर्मा जी का, जो एक खुद भी साहित्यकार है और एक साहित्यकार के लेखक के रूप में, वाइस चांसलर शिक्षाविद के रूप में हमेशा शिक्षा से जुड़े हुए, किताबों से जुड़े कार्यक्रम को हमेशा आगे बढ़ाते आए हैं. अंत में मैं सिर्फ एक ही बात कहूँगा सर, आपकी प्रेरणा से हम तेजी से ज्ञान के माध्यम से, पुस्तकों के माध्यम से देश निर्माण, राष्ट्र निर्माण की जो परिकल्पना माननीय प्रधानमंत्री जी की है कि हर हाथ में एक किताब हो, उसको इसी प्रकार आश्वस्त करते हैं कि इस मुहिम को हम लगातार जारी रखेंगे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद महोदय. अब कार्यक्रम अपनी अंतिम बेला पर है. मैं आप सभी से आग्रह करती हूं कि आप सभी अपने स्थान पर सम्मान पूर्वक वंदे मातरम हेतु खड़े हो जाएं. वंदे मातरम
सुजलां सुफलां मलयज शीतला सस्यश्यामला मातरं वन्दे मातरम् शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुजय धृत खर करवाले अबला के रोमाए तो बले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरम् तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदय तुमि मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुमि मा शक्ति हृदये तुमि मा भक्ति तो मारई कड़ी प्रतिमा गड़ी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरम् त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामला सरला सुस्मिता भूषिता धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं। भारत माता की। देवी और सज्जनों, आपकी उपस्थिति ने इस उत्सव की गरिमा को कई गुना बढ़ाया है। नागपुर बुक फेस्टिवल 2025 में 0 माइल